जय महाराष्ट्र मंडळी. घरकुल योजनेच्या अनुदानात झाली आता मोठी वाढ. मग आता किती मिळणार अनुदान? बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य हिस्सातून ही अतिरिक्त वाढ केलेली आहे. यातील 15,000 रुपये हे छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येणार आहे. टप्पा क्रमांक 2 मधील पात्र लाभार्थ्यांना ही वाढ मिळणार आहे. 1,20,000 हे अनुदानाची मूळ रक्कम असून त्यामध्ये 50,000ची वाढ झालेली आहे. इतर बाबींमधून मजुरी व शौचालय यांची मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ यामुळे लाभार्थींना 2 लाखापर्यंत घरकुल बांधण्यासाठी एकूण अर्थसहाय्य मिळणार आहे. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे. बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थींना स्वतःच्या हक्काचे घर देण्याचा शासन प्रयत्न करते. प्रधानमंत्री आवास योजना हे केंद्र पुरस्कृत योजना त्यासाठी प्रभावीपणे काम करीत आहे. या योजनेचा टप्पा क्रमांक 2 सुरू झालेला असून तो 5 वर्षासाठी राबवला जाणार आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे लाभार्थ्यांच्या नव्याने सर्वे होणार आहे. त्यामुळे योजनेपासून लांब राहिले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. योजनेतून घरकुल बांधण्यासाठी 1,20,000 रुपये मूळचे अनुदान मिळते. इतर बाबीमधून 26,000 रुपये मजुरीसाठी मिळत होते. शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये असे 1,58,000 रुपये मिळत होते. 50,000च्या वाढीव अनुदानातून 35,000 रुपये बांधकामासाठी तर 15,000 रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. ही यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना 15,000 रुपये मिळणार नाहीत. यंत्रणा उभारल्यास योजनेतील घरकुल सौर ऊर्जेने उजळून निघणार आहे. धन्यवाद.